ओम साई सागर प्रतिष्ठान वालशिंद के संस्थापक अध्यक्ष श्री संतोष काशीनाथ मोगरे के नेतृत्व में तथा भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष सम्मानीय श्री डॉक्टर यशवंत दादा सोरे व एविलॉन के डायरेक्टर श्री अमृतलाल मालदेसर के प्रमुख उपस्थिति में ओम साई सागर प्रतिष्ठान द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी साल के पहले दिन ही 1 जनवरी 2025 को भिवंडी तालुका के आई कालभैरी मंदिर वालशिंद गांव से श्री क्षेत्र शिरडी तक भव्य पालकी पदयात्रा सोहला का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ निकाला गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर तथा वालशिंद गांव के ग्रामस्थ मंडल व साई बाबा भक्त उपस्थित थे। तो वहीं भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष सम्मानीय श्री डॉक्टर यशवंत दादा सोरे ने सभी पालकी के पदयात्रियों को शुभकामनाएं दी। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। वासुदेवताभ्यो नमो नमः, मातृपितृदेवताभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः, आदिजाति नवग्रहादि देवताभ्यो नमो नमः। शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमः देवा अकल्पयन् सप्त शाम सप्त समिदं पुता देवा यज्ञं कर्माणां अहोदन पुरुषो नैगा कर्मणेन यज्ञमेत देवाः मृत्यु मोक्षमामृतात रुद्रदेवताभ्यो प्रणनाति मूर्ति कुंकुंते जरा वीरे जनित मूढ़ शोभतोभरा रुद्रुति ने कोरे चरणी हागरिया श्रीमंगल मूर्ति दर्शन मात्रे मानसा चतुर्भुजे मादेवाया मोहिता सुरवने सुरवतीश्वर वसेताय संयमी जय जय आषाढ़ी कार्तिकी भक्त गणेशी देव पांडुरंगा पांडुरंगा लीलावरी कर देवरी वाटी पाये पंढरपुरी आहे माझा माय बाप देवी भगनी दरकला कैसा जगनी दरकला घरावर वैशुनी माझा कैवारी आला ए होवी धरे माझे माऊली विडावरी कर देवनी वाणी ब्रह्मा दसरा विक्वारी अम्मा नित्य विक्वारी विष्णुदास नामा भानुदास नामा जिले भावे वारी ए होवी धरे माझे माऊली रे लीलावरी कर ठेवली मागली आहे अगोर स्वभाव अम्मा तुझी आठाया देवा तुझी आठाया अवतार माधुरंग महादेवी रे जानी राजा महाकैवल्य देवा सेवती साधु संत मन वेदना आरती राजा गोपी कनानी नारद कुंडली समगायन करी आदिनाथ राजा कैवल्य सेवती साधु संत मनोरमा आरती सेवती साधु संत मनोरमा
शिवा करणाऱ्या जगरी द्यावा कसा विसावा आरती साई बाबा गौनिया रंग सत्वरूपी आहे रंग मोक्षणारी निज डोळासी रंग स्वामी दत्त दिगंबर साई बाबा आठवू गुरुवारी भक्त करी दिवारी प्रभु पद पावया भव भय निवारी आरती साई बाबा इच्छित मोर्या मोर्या मी भारताने तुझीच सेवा करुणा जाणे अन्याय माझे ओम यज्ञेन यज्ञ देवा हातानि धर्माणि श्रुतवान्या चंदे साध्या देवा ओम राजौ ददातु उदनागवी स्वाया इति मंत्रे स्वामी ओम एकरंताय रूपे श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की शिरले बाबा की जवळे बाबा की कावेरी माते की कुंडी मामा की गणपती बाप्पा। ओम साई सागर प्रतिष्ठान वालशीर भिवंडी संस्थापक अध्यक्ष वालशीर यांच्या वतीने अतिशय भव्य दिव्य 14व्या वर्षातील या पालखीचं पूजन अर्थातच पादुकांचं पूजन या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या मोगरे परिवाराच्या वतीने आणि ओम साई सागर प्रतिष्ठान अनंत वाकडे साहेब सामाजिक पालखीचा सोहळा उद्या सकाळी 7 वाजता प्रस्थापन माधव सोरेसे व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष हे बालदेव परिवार सातत्याने ओम साई सागर प्रतिष्ठान वालशिंद आयोजित वालशिंद ते श्री क्षेत्र शिर्डी ही पदयात्री पालखी सोहळा या कार्यक्रमास उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी ग्रामस्थ सर्व साई भक्त सर्वप्रथम मी आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। 2025 हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आनंदाचं जावं अशी साईबाबा चरणी प्रार्थना करतो। खरोखरच जर बोलायचं झालं तर ओम साई सागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदरणीय संतोष शेठ त्यांचे तिन्ही बंधू हे अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत। एक नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गावात पालखीचं आयोजन करणं हे सर्व गावासाठी एक शुभ संकेत म्हणून आहे। म्हणजे मला नक्की खात्री आहे की 2025 हे वर्ष साईबाबांच्या दर्शनाने आपला सुरुवात होत आहे, तर ते वर्ष नक्कीच आनंदाचं आणि सुखाचं जाईल अशी माझ्या मनात तरी तीळ मात्र शंका नाही। खरोखरच मी सांगतो की आज सकाळी माझा योगायोग असा आला की गेल्या वर्षीपासून समोरच आपणाला दिसणारं दिंडेश्वर हे मंदिर आहे, तेथे गेल्या वर्षीही आणि या वर्षीही मला कार्यक्रमाचा म्हणजे काळ्याचं कीर्तन असतं त्याच्या महाप्रसादाचा लाभ मिळाला। माझ्या हातून पूजा झाली आणि इथे संध्याकाळी हा कार्यक्रम म्हणजे खरोखरच आजचा दिवस वर्षाचा पहिलाच दिवस अशा प्रकारचं जाणं ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर खरोखरच मी सर्वांना सांगू इच्छितो की संतोष शेठ मोगरे, प्रकाश मोगरे, शिवा मोगरे, दिलखुश मोगरे हे ज्या पद्धतीने काम करत आहेत गावासाठी नाही तर संपूर्ण परिसरासाठी। जर लोणार आमने परिसराचा वारकरी संप्रदायाचा विचार केला तर प्रकाश मोगरे हे नाव सर्वात पुढे येतं। म्हणजे एकच कुणी नाही तर सर्वजण
प्रत्येक जण हा हरिनामाच्या गजराने किंवा आज ज्या पद्धतीने तरुण पिढी बिघडत आहे त्याला कुठेतरी चांगला व्यसनमुक्त करण्यासाठी आपण या पालखी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। मी सर्व पालखी सोहळ्यातील सर्व पदयात्रींना विनंती करतो की जाताना आपली सुरक्षा सांभाळा, कुणाला इजा होणार नाही याची आपण काळजी घ्या आणि जाताना आपण पदयात्री म्हणून इथून शिर्डीला चालत जातो तर एखादा संकल्प करा, आपल्या अंगातील जे अवगुण असतील ते सोडून चांगले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा अशी मी त्यांना विनंती करतो। तशीच कुठल्याही प्रकारचे दुःखद घटना घडणार नाही, साईबाबांचा सगळ्यांवर आशीर्वाद आहेच, परंतु तरी आपण आपल्या परिस्थितीने आपल्या पद्धतीने कुठल्याही नियमांचं सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून आपण हा प्रवास सगळ्यांना सुखाचा होईल अशी मी साईबाबा चरणी प्रार्थना करतो। मी संतोष मोगरे आणि त्यांच्या परिवाराला धन्यवाद देतो की असंच कार्य त्यांच्या हातून घडत राहो, उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहो, नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं जावो अशा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जोरदार टाळ्या नक्कीच जा आणि हे सर्व श्रेय जाते त्यांच्या संकल्पनेतून 14 वर्षात पूर्ण होतील संतोष मोगरे साहेबांना देखील आपण माहिती पालखी सोहळ्याचं कुठलाही गाळबोट नाही आणि यशवंतदादा दरवर्षी तुम्हाला प्रवास घडत आहे आणि हा कार्यक्रम जबरदस्त मेहनत आणि आता अर्थात
Thank you.